नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज मी बन्सची रेसिपी शेअर करणार आहे. हे बन्स आज मी सकाळच्या नाश्त्यासाठी तयार करत आहे. हे बन्स तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी चहा कॉफीसोबत खाण्यासाठी तयार करू शकता. 8 मध्यम आकाराची पिकलेली केळी घेतली आहेत. बन्स तयार करण्यासाठी 1 किलो मैदा घेतला आहे. या पसरट भांड्यामध्ये ही केळी घालते. हँड विस्करने ही केळी चांगली कुस्करून घ्यायची आहेत. ही केळी तुम्ही हँड विस्करने बारीक करण्याऐवजी मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता. ही बघा, ही केळी अगदी बारीक केली आहेत. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते. आता मी यामध्ये 2 ते 2.5 चमचे मीठ घातले आहे. मिठाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 2 मोठे चमचे जिरे घातले आहे. जिरे घातल्यामुळे या बन्सना चव खूप छान येते. 8 मोठे चमचे साखर घालते. हे बन्स थोडेसे गोडसर असतात. साधारण अर्धी वाटी ते पाऊण वाटी साखर घालायची आहे. हँड विस्करने पुन्हा एकदा मिसळते. यामुळे ही साखर चांगली विरघळेल. एक वाटीभर तेल चांगले कडकडीत तापवले आहे. हे गरम तेल यावर घालूया. पुन्हा हे मिश्रण एकजीव करूया. 1 ते 1.5 मोठा चमचा खाण्याचा सोडा घातला आहे. हा सुद्धा आपण चांगला मिसळूया. 200 ग्राम ताजे दही घेतले आहे. हे दही यामध्ये घालूया. दह्याऐवजी तुम्ही 2 वाट्या ताजे ताक सुद्धा घालू शकता. आता हे मिश्रण तयार आहे. हे मिश्रण या लाकडी भांड्यात घातले आहे. यामुळे यामध्ये आपल्याला पीठ चांगले मळता येईल. आता यामध्ये हा 1 किलो मैदा घातला आहे. आता हे सगळे साहित्य चांगले सरमिसळ करूया. यामध्ये पाणी न घालता चांगले मळा. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast. I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last, and to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help. आता हे पीठ मी चांगले मळून घेतले आहे. हातावरच मी 2 ते 4 चमचे पाणी घेतले आहे आणि या पद्धतीने हे पीठ पुन्हा एकदा चांगले मळले आहे. हाताला थोडेसे पाणी लावल्यामुळे हाताला हे पीठ चिकटत नाही.
हे कणिक मी सैलसर भिजवले आहे. हे तयार पीठ या पसरट भांड्यामध्ये ठेवले आहे आणि 2 मोठे चमचे तेल घातले आहे. या गोळ्याला याप्रमाणे हे तेल सगळ्या बाजूनी लावूया. आता हे पीठ आपण आंबण्यासाठी ठेवूया. जर तुम्हाला सकाळी बन्स तयार करायचे असतील तर रात्रीच हे पीठ याप्रमाणे तयार करून ठेवायचे आहे. जर तुम्हाला संध्याकाळी चहा कॉफीसोबत खाण्यासाठी हे बन्स तयार करायचे असतील तर सकाळीच याप्रमाणे पीठ भिजवायचे आहे. 7 ते 8 तासांसाठी हे पीठ आंबण्यासाठी ठेवायचे आहे. सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत, यामुळे हे पीठ आंबायला अधिक वेळ लागू शकतो. प्रत्येक गावामध्ये थंडीचे प्रमाण कमी अधिक असू शकते, यामुळे हे पीठ आंबण्यासाठी कमी जास्त वेळ लागेल. या पसरट भांड्यावर आता मी झाकण ठेवले आहे. जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये हे बन्स तयार करणार असाल तर 7 ते 8 तास हे पीठ आंबण्यासाठी ठेवले तरी पुरते. आता 8 ते 10 तास पूर्ण झाले आहेत. आमच्याकडे यावर्षी भरपूर थंडी आहे, यामुळे हे पीठ आंबण्यासाठी खूप वेळ लागलेला आहे. आता हे पीठ तयार आहे. या तयार पिठाला हलकेच दाबा. जर ते वर आले तर हे पीठ चांगले आंबलेले आहे असे समजायचे. दोन्ही हातांना तेल लावायचे आहे. यामुळे हे पीठ हाताला चिकटत नाही. आता याप्रमाणे एक छोटासा गोळा बाजूला काढते. हा गोळा आपण हातावरच थापूया. हा पिठाचा गोळा अगदी पातळ किंवा अगदी जाडसर असा थापू नका. मध्यम प्रमाणात थापायचा आहे. याऐवजी तुम्ही पोळीपाटावर थोडासा लाटून घेऊ शकता. मी मगाशीच तेल तापायला ठेवले होते. हे बन्सचे पीठ थोडेसे तेलात टाकते. हे बघा, हे पीठ आता चांगले तळून वर आले आहे. तेल आता चांगले तापले आहे. आता या गरम तेलामध्ये हे बन्स अलगद सोडूया. याप्रमाणे सगळे बन्स आपण तयार करायचे आहेत. मी हाताला तेल लावूनच हे बन्स थापत आहे. काही ठिकाणी या बन्सला थोडेसे पीठ लावून पोळीपाटावर लाटतात किंवा हातावर थापतात. पण या बन्सला पीठ लावल्यामुळे हे बन्स आपण तेलात तळतो तेव्हा ते पीठ तेलामध्ये मिसळते आणि ते लवकर खराब होऊ शकते. यामुळे मी हाताला तेल लावूनच हे बन्स तयार करत आहे. हे बन्स गॅसवर मध्यम आचेवर
सोनेरी रंगात तळायचे आहेत. या पद्धतीने मी सगळे बन्स तळून घेतले आहेत. पीठ चांगले आंबल्यामुळे हे बन्स चांगले फुलले आहेत आणि आतून जाळीदार तयार झाले आहेत. हे बन्स तुम्ही ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत आणि सांबारासोबत सर्व करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच नवनवीन आणि अगदी सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना नक्की शेअर करा. धन्यवाद.